नमस्कार मित्रांनो, 10वीचा निकाल लागला आहे आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न पुढे काय करायचं? सायन्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की आर्ट्स? जर तुम्हालाही कन्फ्युजन असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की तुमच्यासाठी योग्य स्ट्रीम कोणती आहे. सगळ्यात मोठी चूक कोणती आहे, की मित्रांनी सायन्स घेतलं म्हणून आपणही घेणं किंवा लोकं काय म्हणतील म्हणून स्ट्रीम निवडणं. लक्षात ठेवा, तुमचं करिअर तुमचं आहे, डिसिजन पण तुमचाच असला पाहिजे. जर तुम्हाला मॅथ्स, बायोलॉजी, कम्प्युटर किंवा टेक्नॉलॉजी आवडत असेल, तर सायन्स तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. सायन्सनंतर करिअर ऑप्शन्स डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, डेटा सायंटिस्ट, आय-टी फील्ड, एआय अँड रोबोटिक्स. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्सला मेहनत आणि कन्सिस्टन्सी खूप लागते. जर तुम्हाला बिझनेस, अकाउंट्स, फायनान्स किंवा बँकिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर कॉमर्स बेस्ट आहे. कॉमर्स नंतरचे करिअर ऑप्शन्स सी-ए, सी-एस, बँकिंग, बिझनेसमन, स्टॉक मार्केट, डिजिटल मार्केटिंग. आजच्या काळात कॉमर्स फील्डमध्ये खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आर्ट्स म्हणजे फक्त कमी मार्क्सवाल्यांसाठी असं अजिबात नाही. जर तुम्हाला रायटिंग, टीचिंग, सायकॉलॉजी, यू-पी-एस-सी, डिझायनिंग, ॲक्टिंग, सोशल मीडिया यात इंटरेस्ट असेल, तर आर्ट्स तुमच्यासाठी परफेक्ट असू शकतं. 3 गोष्टी स्वतःला विचारा, मला कोणता विषय खरोखर आवडतो? मी कोणत्या कामात अगदी आनंदी असतो? भविष्यात मला काय बनायचं आहे? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला योग्य स्ट्रीम निवडायला मदत करतील. आणि सर्वात महत्त्वाचं, 10वीचा निकाल तुमचं फ्युचर ठरवत नाही, तुमची मेहनत आणि स्किल्स तुमचं फ्युचर बनवतात. म्हणून प्रेशर घेऊ नका, शांतपणे विचार करा आणि योग्य डिसिजन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही कोणती स्ट्रीम निवडणार आहात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. थँक यू.